शुभ अशुभ विचार करणं धोका आहे आणि मी धोक्यात पडतोय हा विचार नाही आपल्याला. शुभ विचार केला तरी धोका आहे. तीर्थंकर प्रकृतीचा कर्मबंध केला तर त्याला सांगितलं कमीत कमी वर्ष पृथक तोपर्यंत तरी केवळ ज्ञान झाल्यावर राहावं लागेल. म्हणजे लगेच काही मोक्ष होणार नाही. एवढा काळपर्यंत वर्ष पृथक म्हणजे काय, 3 वर्षापेक्षा जास्त आणि 9 वर्षापेक्षा कमी एवढा काळपर्यंत तरी तो केवळ ज्ञान अवस्थेत राहणार, दिव्यध्वनी फिरणार. अशा रीतीने कुठलंही कर्म जे आहे ते सर्व धोकेदायकच आहे. मग हेच मोठं संकट आहे आपले विभाव. आपले शुभाशुभ विचार शुद्ध भावात राहिला तर धोका टळला. आता इथं 13 नंबरचा श्लोक सांगताय. दुरर्जेना सुरक्षेन नश्वरेण धनादिना स्वस्थं मन्यजन कोपि ज्वरमादिव सर्वेषां. काय सांगितलं यामध्ये, खूप सुंदर सांगितलेले. दुरर्जेन अतिशय कठीणाईने कमवलेलं, म्हणजे जे कमवण्यास अत्यंत अडचण येतात. धन कमवताना म्हणजे मिळवताना कष्टदायक आणि असुरक्षित, मिळवून झाल्यानंतर असुरक्षिततेची भीती असते. म्हणजे हे सुरक्षित राहील का आलेलं धन. जोपर्यंत आपल्याकडे धन येत नाही तोपर्यंत त्याला सांभाळण्याची चिंता नाही. धन आलं की सांभाळण्याची चिंता सुरू झाली. आणि नश्वरेनं, जे नश्वर आहे त्या धनाधिकाच्या द्वारे अशा धनाधिक वैभवाने स्वस्थमन्य स्वतःला सुखी मानणारा कपि जन, कोणी अज्ञानी देखील जीव ज्वरवान सर्पिषाईव, ताप आल्यावर तूप खाऊन जसं स्वस्थ होऊ इच्छिणाऱ्या पुरुषाप्रमाणे समजा. पहा किती सुंदर सांगितले ह्याच्यामध्ये. काय करतो आपण, म्हणतो की एखादी स्त्री जर वांझ असेल, वांझ म्हणजे मूल होत नाही, खूप दुःखी होते. मग मूल असावं म्हणून चिंता करतात. ज्यांना मूल आहे ते काय म्हणतात, आता ह्याचं संरक्षण करायचं, पालन पोषण करायचं, शिक्षण द्यायचं, अजून किती त्याच्या पाठीमागे सगळे उपद्व्याप आपण. आणि किती, एकच मुलगा पण त्याला सांभाळायचं नाकीनऊ आलं. ज्यावेळेस नाही त्यावेळेस म्हणतो पाहिजे, आणि ज्यावेळेस आहे त्यावेळेस काय म्हणतो, कसं सांभाळायचं, माझी एवढी शक्ती नाही म्हणतो. मग तिथं शक्ती नाही असं नंतर म्हणतोय, आधीच जिनागम सांगतोय परिग्रह तुझा नाही, पण तू सचित्त अचित्त मिश्र परिग्रहामध्ये आपलं चित्त लावलेलं आहेस. त्यामुळे सदैव कसं आहे, बेचैन आहे. म्हणून आम्हाला प्रत्येक समय कसं आनंदाने जगायचं हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मग सांगितले तर धन कमवायचं म्हटल्यावर किती कष्ट आहे. दिवस दिवस भोजन मिळत नाही, रात्रभर झोप येत नाही, आणि कसंही करून परत इकडे या गावावरनं त्या गावाला भ्रमंती करावी लागते. कितीतरी मोठी ओझी उचलावी लागतात. आणि एवढं सगळं करून सुद्धा थोडंच मिळालं. पण थोडं मिळालं तरी त्याला जपायचं किती, जीवापाड जपायचं. 99 का चक्कर सगळ्यांना माहिती आहे. ज्या वेळेला न्हावी राजाकडे जातो आणि त्यावेळेस रोज तो काय करत असतो, राजाचे केस कट करत असतो. त्यावेळेस तो आपलं मस्त गाणं म्हणत असतो, मजेत राहत असतो, आणि राजाचं तेवढं जे काही काम आहे तेवढं करून परत आपला घरी यायचं. रोज त्याला किती मिळायचे, 1 रुपया. मग तेवढ्यावर तो काय करायचा, आपलं पोट भरायचं सकाळ संध्याकाळ. त्याला दुसऱ्या दिवसाची चिंता नाही, 1 रुपया मिळालेला खर्चून टाकायचा. राजा मंत्र्याला काय म्हणतो, एक दिवस
ह्या न्हाव्याजवळ काही सुद्धा पैसा नाही. मी जो 1 रुपया देतो त्याच्यावर त्याची चेन चालली, म्हणजे रोजच्या रोज पुरतंय त्याला, दुसऱ्या दिवसाची त्याला चिंता नाही. असा तो न्हावी एवढा सुखी कसा आहे माझ्यापेक्षा सुद्धा. कधी त्याच्या चेहऱ्यावर दुःखाची रेषा नसते, कसली चिंता नसते, कसलं भय नसतं, काही सुद्धा नाही त्याला. तो आनंदी कसं काय एवढा जगतो. माझ्याजवळ एवढं वैभव आहे तरी मी एवढा दुःखी का, आणि त्याच्याजवळ काहीच नाही तरी एवढा सुखी का. हा प्रश्न विचारल्यावर मंत्री म्हणतो ह्याचं उत्तर तुम्हाला देतो नंतर. पहिल्यांदा काय करतो मंत्री, तिच्या म्हणजे राजाच्या शेजारीच तो न्हावी राहत असतो. मग त्याच्या गच्चीवर काय करतो, हा 99 रुपयाचं एक पुडकं फेकतो. कारण त्याला माहित असतं रोज न्हावी तिथं गच्चीवर जातच असतो. आणि त्याला काय झालं, न्हावी तिथं गच्चीवर गेला की एक पुडकं दिसलं की त्याने आत पाहिलं तर 99 रुपये मोजून पाहिल्यावर. म्हटलं आज अनायसे 99 रुपये मिळाले. आज राजाकडून 1 रुपये मिळाला की काय करायचं, 100 रुपये करून टाकायचे, म्हणजे आज उपाशी राहायचं. तो 1 रुपया खर्चायचा नाही. मग त्यांनी तसं ठरवलं तर घरात सगळे उपाशी, काय आणलंच नाही आज. पण 100 रुपये मिळाल्याचा इतका आनंद आहे. ते 99 आणि हे घातला तर 100 झाले. मग ते 100 रुपये झाल्यावर दुसऱ्या दिवशी काय विचार येतो त्याला, अजून 1 रुपया मिळाला की 101 होते. पुढच्या दिवशी अजून 1 मिळाला की 102 होते, 103, 104 अशा वाढत चालली ना. असं करत त्याला किती करायचंय, कुठं थांबणार तो. थांबतोय कुठलं त्याला म्हणायचं. आपण थांबलोय का, आपल्याकडे बघतच नाही. आपण कुठं थांबायचं. त्याने आपल्याला काहीतरी प्रेझेंट दिलं, आपण त्याला प्रेझेंट देतो. त्याने आपल्याला प्रेम केला, आपण त्याला प्रेम करतो. त्याने आपल्यावर द्वेष केला, आपण त्याच्यावर द्वेष करतो. कुठं थांबायचं आणि कोणी थांबायचं, कधीच आपण विचार केला नाही. म्हणतो मी थांबलेलंच आहे, मी काय त्याच्याविषयी विचार करत नाही. इकडं तर करतो द्वेष, आणि तिकडं काय म्हणतो, मी मनात काय ठेवलं नाही, दिले सगळं सोडून. म्हणजे काय म्हणतो, मी सगळं सोडून दिलंय, मी थांबलोय, तो थांबत नाही. पार्श्वनाथ म्हटले का, मी थांबलोय, कमटच थांबत नाही. म्हटले का पार्श्वनाथ कधी तसं. पण आम्ही रोज तसं म्हणतो म्हणून आपण थांबत नाही. आपल्याला वाटतंय थांबलंय, पण आपण थांबलेलं नाही. कसं थांबलं नाही, म्हणजे एवढी आपली जी बुद्धिपूर्वक धारा चालली आहे ती सुद्धा आपण समजून घ्यायला तयार नाही. मग अबुद्धिपूर्वक तर कसं करणार. बुद्धिपूर्वक असलेला संपूर्ण राग भाव मी आता स्वतः संन्यासन टाकून देते. 116 नंबरच्या कलशमध्ये समयसार मध्ये सांगितले. आणि वारंवार अबुद्धिपूर्वक होणारे सुद्धा सर्व विकार मी स्वतः काय करतो, त्याला स्वतःच्या शक्तीला स्पर्श करतो, त्याला जिंकण्यासाठी. बाहेर कुठं बघायचं नाही, आत पाहायचं. आपली शक्ती कोणती आहे, अनंत गुणांची शक्ती आहे. त्याला स्पर्श केला की सगळे विकारी भाव थांबले, काही राहतच नाही. न कोणाविषयी राग आहे, न कोणाविषयी द्वेष आहे. एवढा समता भाव सहज प्रगट होतो. म्हणजे आपलं चक्र कसं चालू आहे, एकानंतर एक साखळी जोडली गेलेली. 2 सुना घरात असतील तर काय म्हणतो, ते काय नाही, रागद्वेष होतात ना, त्यांना पाळी लावून द्या, सासू लगेच म्हणत असते. आज हिने स्वयंपाक केला तर उद्या दुसरीने करायचा. मग असं बरेच दिवस काय चालले, त्यांची पाळी व्यवस्थित चालली.
पण एक दिवस काय होतं, एक जण स्वयंपाक करत नाही. मग काय होतं त्यावेळेस? दुसरीच्या मनात काय येतं? काय झालं नाही तिला, का केला नाही स्वयंपाक तिने? आता मी पण दाखवते. थांबलो कुठं आपण? जोपर्यंत सुरळीत चाललंय तोपर्यंत वाटतं थांबलंय, थांबलं नाही. म्हणजे प्रसंग पडल्यानंतर त्यावेळेस आपली परीक्षा असते. एरवी तर व्यवस्थित चाललंय. कुठला श्लोक सांगितला त्याला? समाधी शतक मध्ये कोणता श्लोक सांगितला? शेवटीच येतोय. सांगा बरं आता. मुनी काय करतात? यथा बलम. आता सांग. अदुःख भावितं ज्ञानम क्षीयते दुःख सन्निधो तस्मात् यथा बलं दुःखे रात्मानं भावये मुनी. किती सुंदर सांगितलं. म्हणजे सुखाच्या क्षणी भावना केली गेलेलं ज्ञान, दुःखाचं सानिध्य प्राप्त झालं की नष्ट होत आहे. क्षीयते, क्षयाला प्राप्त होते. तसं आम्ही जोपर्यंत सर्व अनुकूल आहे, सर्वजण एकत्र एकोप्याने राहतायत. केव्हा राहतात एकोप्याने? जेव्हा एकाचं ओझं दुसऱ्यावर पडत नाही तोपर्यंत. मग तसं इथं लावायचं. सुखाच्या क्षणी भावलेली भावना दुःखाच्या क्षणी नष्ट होते. आता प्रतिकूलता आली, आता फक्त एकट्यावर पडला सगळा भार. मग तो कामाचा असू देत किंवा व्यापाराचा असू देत किंवा स्वयंपाकाचा असू देत. मग त्यावेळेस काय होतं? अरे नुसते बसून खाणारे आहेत काय? मी एकटा कमवणारा आहे, जाऊ दे सगळ्यांना वेगळं करून टाका. संपली भावना एकत्वाची. एकत्र राहण्याची भावना संपली, फूट झाली लगेच कुटुंबामध्ये. म्हणून त्यावेळेस तस्मात् यथा बलं दुःखैहि आत्मानं भावयेत मुनिः. म्हणून मुनी काय करतात? यथाबल आपल्या शक्तीला अनुसरून दुःख म्हणजे इथं तप घ्यायचं. तपाच्या द्वारे आत्म्याची भावना करतात. जास्तीत जास्त एवढं तप म्हणजे स्वभावात राहतात एवढं. आणि मग त्यावेळेस त्या शरीराचं भानच राहत नाही. मग त्या वेळेला ही भावना केलेली आता कधीच नष्ट होणार नाही, अशी ती काय करतात? शक्ती आजमावून घेतात. आम्ही करतो का? पावलं पावली आम्ही असं करायला पाहिजे, तरच आपली शक्ती प्रगट होणार आहे. म्हणजे कसं करायला पाहिजे? अगदी सगळे घरातले गावाला गेले आणि आपण एकटंच राहिलो स्त्रियांच्या पैकी. पुरुष भरपूर आहे. मग एकट्या स्त्रीने काय केलं? त्या सर्वांचं केलं. ही भावना तिने स्वतः उत्साहाने केली की करावं लागलं म्हणून केली? उत्साहाने केली तर तिचं ते काय टिकतंय? तर तिचं तो आनंद, शांती सर्व टिकून राहतंय. नाहीतर सगळं निराशाने किंवा दुःखाने, कष्टाने करत राहिली तर मग काही उपयोग नाही. मग ही भावना सुद्धा संसारात सतत चालू आहे, पण आपल्याला लक्षात येत नाही. पण आपण काय करतो? त्याला फक्त वळण वेगळं देत. मग तो श्लोक हा सर्वत्र कसा लावायचा आहे? चौघी गेल्या गावाला, एकटी मी आहे ना, एकटी करू शकते. किती दिवसांनी येणार विचारणार नाही, मोजणार नाही दिवस. मग आकुलता तर नाहीच. एवढं महिना झाला अजून आले नाही, मी एकटी करतीये, महिना झाला. त्यांना काही वाटत नाही कुणाला सुद्धा. हा विचार आला तर लगेच तो श्लोक लावायचा. अदुःख भावितं ज्ञान. किती हसत खेळत राहिला होता, आणि आता काय झालं? म्हणजे क्षयाला प्राप्त झालं. तो सर्व आनंद क्षयाला प्राप्त झाला. असं नाही व्हायला पाहिजे. एकट्यावर पडलं तरी आनंद,
आणि किती दिवस पडला तरी आनंद. कारण का तर मी काही करणारा नाही, जाणणार आहे ह्या भावनेने होऊन गेलं. आणि अशी भावना फक्त उन्हाळ्यातले 1 महिना नाही करायची. उन्हाळ्यात जातात ना सगळे बहुतेक, मग त्यावेळेस नाही करायची तर केव्हा करायची? वारंवार किती वेळा कोणाला जायचे, जाऊ देत, मी कंटाळत नाही. ह्या भावनेने तो कसा झाला, आता पराधीन झाला नाही, स्वावलंबी बनला. आम्ही सतत स्वावलंबी होत नाही, परावलंबी होतो. हे घरातल्या कुटुंबाविषयी सुद्धा कुठेही किंचित मात्रही आता क्लेश होणार नाही, असंतोष होणार नाही. त्याचं काम मी का करू? आता ती आल्यावर बघतेच की, ती 1 महिना राहिली ना, मी 2 महिने राहून दाखव. मग कुठे झालं दुःख भावितम ज्ञानम. सुखाच्या क्षणी तुम्ही सगळे एकत्र राहिला, आम्ही सगळे एक आहोत म्हटलं, पण आता सगळं संपलं की अशा पद्धतीने 1 महिन्याचं 2 महिने उट्ट काढून घेतलं तर सगळं गेलं, पाणी पडलं त्या करण्यावर. म्हणून काय आहे की आम्हाला प्रत्येक पावली हा विचार करायचा आहे, कोणावरही माझा आत्मा विसंबून राहत नाही, मी स्वावलंबी आहे. स्वतंत्रतेचं जर विचार केला तर या ठिकाणी किंचित मात्रही क्लेशाला स्थान राहिलं नाही, क्रोधाला स्थान राहिलं नाही, आणि मी केलं ह्या मान कशाला पण स्थान राहिलं नाही. आणि मायाचारी पण काही नाही. आतापर्यंत आमच्या घरात कामाला कोण लावलेलं नव्हतं, पण आता ते सगळे केले की मी काय करतो, गुपचूप कुणातरी बोलून घेतो, काम करून घेतो, एकट्याला काय होत नाही. आणि परत ते यायचे समजले की सगळ्यांना पाठवून दे. असं पण मायाचारी करण्याचा भाव राहिला नाही. म्हणजे इतकं त्याच्यामध्ये बल आहे आत्म्यामध्ये. फक्त मनाची अनुकूलता असेल तर सर्व अनुकूल आहे, मनाची प्रतिकूलता असेल तर सर्व प्रतिकूल आहे. म्हणून प्रत्येक समय कसं आम्ही आनंदी जगायचंय. नाहीतर काय आहे की आपल्याला फार करावं लागतंय म्हणून ह्या विचाराने सारखं पळवाट काढत राहायची कुठनं तरी. मला अमकं काम आहे, मला आता आमच्या माहेरी हा कार्यक्रम आहे, ह्या महिन्यात, पुढच्या महिन्यात दुसरा कार्यक्रम आहे, तिसऱ्या महिन्यात तिसरा कार्यक्रम आहे, मी जाणार आहे आता. आणि कसं 1 महिना राहायला जाणार आहे असं नाही, 4 दिवस मला नाही जाणार. म्हणजे अशा रीतीने हा विचारानेच काय होतो, अर्धमेला. आणि तिथं गेल्यावर शांतीने राहतो का? तिथं पण आहेत की शरीरधारी माणसंच आहेत ना तिथं सुद्धा. जेव्हा मग संयोगात येतो त्यावेळेस मग वाटतं अरे अरे आपलं तिथंच बरं होतं, उगच इथं आलं, कुठनं आगीतनं उठलं आणि वाटत पड. ते संयोग बदलला, गती बदलली, आणखीन काय बदललं, सगळं पुष्कळ काय, वेश बदलला. पण जोपर्यंत अंतरंगातले परिणाम आपले स्वभावाला अनुसरून होत नाही तोपर्यंत दुःखी आहे. म्हणून आम्हाला हा फक्त निश्चय शिकवला नाही तर व्यवहार पण कसा शिकवला, जिनवानी व्यवहार निश्चय दोन्ही शिकून आपल्याला शांतीचं जीवन देतो. ह्या जिनवानी मातेने आपल्यावर एवढा उपकार केलेला आहे, पण आपण तिकडे पाहायला तयार नाही. स्वरूप काय आहे आणि मी कशातून शांती प्राप्त करतो. आपल्याला असं वाटत असेल की धन कमवलं, मग त्यांच्यापेक्षा मला जास्त मिळालंय, मग आता धन जास्त मिळालं म्हणून आपण त्याचा आनंद मानला. म्हणजे त्यांच्या नशिबात नाहीच काय म्हणतो. का नाहीये त्यांच्या नशिबात? तर म्हणतं काय नाही, पापीच आहे, त्यांनी खूप पाप केलंय, किती कष्ट केलं तरी त्यांना काही मिळत नाही. आणि मला 1 तास बसलं दुकानात तरी इतकं मिळतं, खूप फायदाच फायदा. पण जास्त कुणाला डोक्याला ताप आहे? ज्याला मिळालं त्याला ताप आहे की मिळालं नाही त्याला ताप आहे? तुम्हीच सांगायचं. मिळालं नाही म्हणून त्याला ताप आहे. जर त्याची बुद्धी तिकडे लागली असेल तर ताप आहे. आणि ह्याची बुद्धी मिळते म्हणून लागलं, लोभ वाढत गेला तर आता ते कसं ठेवायचं? साधं पैसे मोजायला कोणतरी लावावं लागतं. माहिती ना ते इंटरनेटचं काय झाली भानगडती. ते आजीच्या जवळ किती खूप पैसे होते आणि ती नात मोजायची. कशावरनं मोजायची ती? तिकडे लांब कुठे राहत होती ती आजी.
आणि ती इंटरनेटवरून मोजत होती. हां, काय असेल ते. मग त्याच्यावरनं ती मोजत होती. आणि मग कोणातरी ही बातमी कळाली. मग त्यावेळेस त्या मुलीकडून आजीचा पत्ता मागून घेतला. मग तिला वाटलं काय दिलं तर काय होतंय. मग पत्ता मागून आजीला गाठलं. आजीजवळ जेवढे पैसे होते तेवढे सगळे हडप केले. काय फायदा झाला की नाही त्याचा. म्हणून दुरार्जेन सुरक्षेन, आधीच कष्टाने कमवले, कितीतरी आपण शरीराला क्लेश देऊ आणि नंतर आणि परत अन्याय पण केला, 2 नंबरचं पण कमवलं त्यात. आता ते संरक्षित कसं ठेवायचं ह्याची चिंता पड. म्हणजे त्याचं संरक्षण बँकेत होईल, अमक्यात होईल, तमक्यात होईल. आणि बँक काय झाली, आता हे पण आपण अनेक घटना बघतो. बँक बुडाली, मग तर काय चिंता विचारायला असतं. म्हणजे आपण कुठेही ठेवलं जाणार असेल तर ते जाणारच आहे. कारण परद्रव्य आहे. मुळात त्याला आपण जर हे स्वीकारलं की हे परद्रव्य आहे, ते मी कमवू शकत नाही, त्याचं मी परिणमन करू शकत नाही, त्याला मी कसं ठेवायचं ह्याची चिंता करू शकत नाही. आणि जरी तसं केलं तरी त्याचं ज्या वेळेस जे परिणमन होणार आहे तेच होत राहते. नष्ट व्हायचं असेल नष्ट होते, दानाला जायचं असेल दानाला जाते. माहिती ना ते मुंबईचे कोण होते, जेवेरीकर, ते दानपती शांतीसागर महाराजांच्या वेळेस संघपती म्हणून प्रत्येक ठिकाणी त्यांचं खूप योगदान असायचं. मग एकदा त्यांनी शिखरजीला संघ नेलेला असतो. मग शिखरजीला नेत असताना जे ट्रकमध्ये सामान भरलेलं वगैरे असं करून ते सगळं काही व्यवस्थित व्यवस्था करायचे. आणि एका ठिकाणी एवढा मोठा पाऊस आला की सगळं भिजलं. सरपण काय असेल ते, म्हणजे जे स्वयंपाक करायचं साधन होतं ते काही सुद्धा राहिलं नाही. आता काय करायचं. त्यांनी ट्रकला काय बांधलेलं होतं तेवढं ताडपत्री. मग ते फक्त ट्रक सुरक्षित राहिलेलं होतं. मग त्यांनी त्यावेळेस मागं पुढं विचार न करता ट्रक मोडला आणि त्या दिवशी त्यावर त्यांनी संपूर्ण मुनींना व्यवस्थित आहार दिला. किती संघ मोठा होता तेवढ्या. कुठं एक दिवस सुद्धा एक क्षण सुद्धा अडचणी येऊ दिली. म्हणजे एवढं आपण तो श्लोक नेहमी सांगतो की नाही, तप करता यवन गयो धन गयो मुनिदान प्राण गये संन्यास में तीनो गये न जान. तप करता करता तारुण्य निघून गेलं आणि मुनींना दान देता देता धन निघून गेलं आणि प्राण संन्यासामध्ये गेले, म्हणजे समाधी मरण करता करता प्राण निघून गेले. तर तिन्ही न गेल्यासारखा, म्हणजे अमर आहे. म्हणून आम्हाला प्रत्येक समय कसं स्वभावात राहायचं आणि स्वभावात राहिलं तर किंचित मात्र आपली दुर्दशा होणार नाही. मग हे समजण्यासाठी काय सांगितलं, दुरार्जेन सुरक्षेन नश्वरेन धनादी. 3 विशेषणं दिलेली आहेत. कोणती 3? दुरार्ज म्हणजे मिळवण्यास कठीण, परत त्याचं रक्षण करण्यास कठीण, आणि नाशवंत आहे ते गेल्यानंतर शांत राहण्यास कठीण. गेल्यावर शांत राहतो का धन गेल्यावर. आज आपल्या जवळ 1 लाख रुपये आले, लगेच 1 लाख रुपयाचं काहीतरी वस्तू घेतली, पण सारखं डोक्यात काय आले तसे गेले. जसं ते सांगितलं की नाही की रोज गवळी काय करायचा, नदी पार करून दूध घेऊन जायचं आणि त्यावेळेस रोज नदीवरनं जाताना काय करायचं, नदीतलं पाणी त्या दुधात मिसळून सगळ्यांना दुधाची वाटप करायचं. आणि लोक आपलं दूध हे समजून घ्यायचे, त्याच्यात किती पाणी काय ह्याचं परीक्षा करायची. पुष्कळ त्याला पैसा प्राप्त झालेला आहे आणि एक दिवस म्हणजे 1 महिन्यानंतर पैसे मिळत असतील त्याला, तर महिन्यानंतर सर्वांच्याकडून तो पैसे घेऊन गेला दुधाचे आणि परत नदी पार करत असताना तो झाडाखाली विश्रांती घ्यायला बसलेला असतो. आणि तेवढ्यात वर माकड असतं, ती काय करतं, ह्याला ढुलकी लागली की ती पैशाची पिशवी पळवतं
आणि त्याला लगेच जाग येते. मग त्या माकडाला किती विनंती केली तर तो पैशाची पिशवी कुठला द्यायला, तो काय करतो, एक पैसा नदीत, दुसरा पैसा त्याच्या ओट्यात, तिसरा पैसा नदीत, चौथा पैसा त्याच्या ओट्यात, असं निम्म निम्म केलं त्याने. एक नदीत टाकलं की दुसरं त्याच्या ओट्यात. म्हणजे किती मिळालं त्याला, निम्म मिळालं. जेवढं दूध का दूध, पाणी का पाणी, जेवढं पाण्याचं होतं तेवढं पाण्याला देऊन टाकलं, जेवढं दुधाचं होतं तेवढंच मिळालं. मग मिळवताना किती आनंद वाटला, एवढं मिळाला फायदा. पण नंतर कसं झालं, संरक्षण करू शकला का, हे हाय हाय करतो. एखादी गोष्ट मिळाली आपल्याला, मग ते सांभाळण्यासाठी किती हाय हाय असते. समजा आपल्याला कोणीतरी वेणीचं बक्कल आणून दिलं, परिग्रह केव्हा झाला, तो दुकानात असताना झाला की आत्ता आल्यावर झाला. आपण तर आणलेलं नाही, पण आपल्याला भेट दिलं, आल्यानंतर तो परिग्रह झाला. तेव्हापासून तो सारखं बघतो त्याच्याकडे, किती छान आहे त्यांनी दिलेलं. त्याला चांदीचं जडलेलं आहे, हिऱ्याचे काय कण आहेत, काय काय त्याला पुष्कळ, त्याला चांगलं वाटते म्हणेपर्यंत हरवलं म्हणजे कोणतरी नेलं, मैत्रिणी नेलं किंवा कोण नेलं माहित नाही, पण नेलं. काय झालं, तेव्हापासून आकुलता, कोण घेतलंय, होतं का तुझं तेव्हा घेतलंय विचारतोस, दिलंय कुणीतरी आलं. आणि तेव्हापासून फक्त विचारात माझं आल्यामुळे ओझं सुरू झालं. आणि त्यामुळे आता गेलं तर कुणी घेतलं आकुलता सुरू झाली. म्हणजे अर्थ ध्यानासाठी येतो परिग्रह की शांतीसाठी येतो, अर्थ ध्यानासाठी येतो. म्हणून मी त्याच्यापासून अत्यंत भिन्न आहे हे समजलं तर किंचित मात्रही आपल्याला आकुलता होणार नाही. पण आपण तेवढं समजून करत नाही. म्हणून प्रत्येक समय कसं चाललंय आपलं, इथं फक्त धन हे उपलक्षणात्मक दिलंय, पण अशा रीतीने जे आपलं नाही त्याच्यासाठी आटापिटा एवढा करतो. आणि तेवढं करून सुद्धा शांती एक क्षण सुद्धा नाही. मुलगा जन्माला आला त्यावेळेस त्याच्यापूर्वी कोण होतं, आपलं परिग्रह होता का, तो चेतन परिग्रह नव्हता. पण आता जन्माला आल्यावर आपला झाला. मग काय म्हणतो, आता बाळ चांगले म्हणून घेतात हातात घेतल्यावर आकुलता सुरू झाली, नीट धरा म्हणून पडत म्हणतो. आणि पडलंच तर काय होतंय, हार्ट अटॅकच, दुःखच कुठं, त्याला काय व्हायच्या आधी आपलंच. सांगितलं ना परवा एक उदाहरण काय घडलं, राखी पौर्णिमेच्या दिवशी पती पत्नी आणि 2 मुलं का मुली काय असतील आणि एक 3 महिन्याचं बाळ मोटारसायकलवर एवढे चाललेले भावाला राखी घालायला. आणि काय होते, रस्त्यातच ट्रकनी धडक दिली आणि त्यावेळेस ते बाळ कुठंतरी जाऊन पडलं. ते तर हसत खेळत होतं, 3 महिन्याचं बाळ, काय रक्षण करावं लागलं त्याला. आणि ह्या 2 मुली कुठं पडलेल्या होत्या, त्याच्यावरनं गाडी गेली का ट्रक काहीतरी गेलं त्या मुलींच्या अंगावर. पण त्या दोघी व्यवस्थित, म्हणजे काही झालेलं नाही. फक्त पतीला कुठंतरी फ्रॅक्चर झालेला हाताला. म्हणजे सगळ्याचं आयुकर्म कसं होतं. मग परत एका मुलीला 2 दिवसांनी काहीतरी तोंड सुजलं. मग सुजल्यानंतर डॉक्टरना दाखवायला गेलंय. डॉक्टर म्हटले हिच्या मेंदूला मार बसलेला आहे, आता हिला फिट येणार केव्हा, पण मेंदूच्या डॉक्टरांना दाखवलं. झालं काय, जोपर्यंत आपला परिग्रह नव्हता तोपर्यंत आपण चिंता करत नव्हतो. पण ज्यावेळेस ते बाळ जन्माला आलं म्हटलं की माझं म्हणतं, त्याला काही झालं की किती आपण आकुलता करतो, किती आत्मध्यान करतो, त्याला किती जपतो. मग ह्या सगळ्यापासून भिन्न जाणलं की सगळ्या चिंतेतनं सुटला, सगळ्या भयातनं सुटला, सगळ्या दुःखातून सुटला. म्हणजे सुटण्याचा उपाय फक्त एक, स्वतःला जाणणे. एवढंच जर समजलं तर किंचित मात्रही आकुलता होत नाही. म्हणून निराकुल स्वरूपाला जाणणं अत्यंत आवश्यक आहे.